या देशातल्या या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे। नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे। न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटला एकवटणार सुद्धा आहे। त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही, कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार आहेत। शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे। फक्त थोडा घोळ आहे। तुम्ही कितीही पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत। तुम्ही आमच्या पार्टीत या, आमच्या पार्टीत लय मसाळा आहे। तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत, तुम्ही काही मागा टेन्शन नाही। तुमच्या पार्टीत अवघड आहे हे प्रश्न सोडीन। आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कुंकडवी धडाधडा सुरू असतं सगळं। मग तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही। किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं आहे याच्यापर्यंत सुद्धा विषय। पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत, माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं। आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत, ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत। आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी। आता मैताची पंचायत होणार आहे। आता मी इथून गेलो की म्हणते नाही पवाराचा माणूस। परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो। आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुतणार आहे मी। आता महिले फरफट चालू आहे। मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती। पण माझी प्रामाणिक भूमिका असती, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो। त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाहीत आणि कधी करणार सुद्धा नाही। बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो, ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो। कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असेल तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहेत। उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलो आहे म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसावं उपोषणला, बघा मी येतो की सगळ्यात आधी। फक्त ते नावं ठेवू नये, ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत। भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे। त्यांनी मला एक आत्ता GR दाखवला, त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो। भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालो। कुंकड कानान कुंकड मात्र हानतेन, तळाला मिळणे मग अवपोषण करू करू फेस पाडीला येते। तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलं आणि काय नाही ते। आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला उपोषणला बसायची वेळच नाही यायला पाहिजे। मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते, ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं। आणि मग मोदी साहेब जर एवढा जीव लावते तुम्ही उपोषणाला बसून का मग हाडकं मोडून घ्यायला लागले उगाच। पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल। त्यांचं तर चांगलं आहेच ना,
तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा. माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला. नाही ऐकल्यावर बघू. सध्या जर मी चॅनलला पण बघितलं, ते भरणे मामा म्हणलेत असं करूयात तसं करूयात. मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवला होता. आयला तसं नाही रे, तुम्ही हसू नका रे, पोट्टे असे आहेत ना. मग तसा विश्वास नाही रे, एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले तर एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला. तर भरणे मामा भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन महाजन साहेब येणार आहेत म्हणले आत्ता. एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वासन. काय आमचं बरं चाललं हो. पण सध्या आमच्या आत्ताशिक मागण्यात 3 वर्षात मान्य केल्यात, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का काय इकडे गेल्यावर. कारण आता सध्या JR काढणं चालू आहे शिक्षणाचे. मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळं मी काय सध्या बोला ना हवा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय. सध्या आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते JR काढायलेत. आमच्यामध्ये होरगडाला लाडभाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, JR काढणं सुरू झालंय. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजानं केले सुद्धा. आणि राहिलेलेही कामं ते 22 तारखेपर्यंत करतोयत म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगू भाऊ, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते ना यायला उगच बसलोय, तिच्या यायला वैतकच झालं. कारण चांगल्याच चांगल्याच्या बरगाड्या मोडात येतो, लय बेकार आहे. मी आत्ता गाडीत गोळ्या घेतल्या बार्शीच्या पुढं आल्या. इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे, तुमचे तळमळे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहेत, त्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. पण इतकं अवघड आहे, माहीत हाडकं ना हाडकं पूर्ण ढिसूळ झाले. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या शिरासुद्धा हाडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझा खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत नाही. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात व्हायली कधी सांगतात ना. मी हे तुम्ही उपोषणला बसलात म्हणून सांगायला लागलो ना. समाजाला आपल्या चेहऱ्याकडे बघू वाटतं त्यावेळेस ना, आपल्या जीवनात आपल्या जीवाचे काय हाल चालू आहे, तर काय घालमेले, कोणत्या टायमाला किती अंग थरथर कापल, कधी चक्कर येईल काही सांगता येत नाही. तुम्ही राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला हे सांगायलो. तुम्ही त्या व्यासपीठावरून जरी शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी राजकीय व्यासपीठावरून लढले तरी काय हरकत नाही. का सल्ला नाही द्यायलो मी तुम्हाला. तुम्हाला जर हेच करायचं असलं, माझं दुमत नाही आहे. परंतु तुम्हाला 4-5 पक्षांना ते व्यासपीठ आहेत भांडण्यासाठी तेवढ्या ताकदीचे. हे असलं हे आमच्यासाठी असतं. आम्हाला तुम्ही 4-5 पक्षावले मोजत नाहीत.
त्यावेळेस आम्हाला हत्यार उपसायला लागतं. कारण आमची पार्टी म्हणून म्हणलं आमचे सगळे गळके पिळके सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पार्टीत चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे कोण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे